वाक्य नीट आहे का? मैत्री करायची तर बुद्धिमानाशी करा आणि दुश्मनी करायची तर विद्वानाशी करा. हलकटाचं काय नाही लागत आहे. ज्याला बायको हाणती त्याची काय गाठ घेतो तू? जो बायकोनं हल्लाय 3 वेळा त्याची काय गाठ घेतो? अरे गाठच घ्यायची तर विद्वानाचीच घ्या ना. हलकटाशी काय व्हायला लागला? तुझ्या मोठ्या गाडीत आहे, मोटरसायकलवाला लहान गाडीत आहे, तो हॉर्न वाजवलं म्हणून त्याच्या कानपट्टीत ठेवून दिली. हॉर्न वाजवलं जो मला त्रास झाला दिली का? लय पुरुषार्थ झाला का? नादी लागायचं तर चांगल्याच्या लागा ना. दुश्मनी करायची का? मोठ्याशी करा. मी काय म्हणतो पुढचं वाक्य आहे का? येड्यांच्या काय नाही लागायचं. काहींच्या अंगाला कापड नाही, कापड कोटर आणतं ती मागून खिचडी फाटेल. पुढच्या लावून तो फोडून टाकेन, फोडून टाकेन, फोडून टाकेन, फोडून. मग ही कोण शिवीन? आणि त्याच्या नादी लागायचं का? आला मरायला त्याची चड्डी त्याला मिळालं आणि आपली माणसं म्हणतो मारलंय त्यानं शरीला होती याडच आहे, तू पुढं जाय. त्याच्या काय नाही लागत. आणि एक ध्यानात ठेवा महाराज, अरे मोठ्याच्या संगतीत राहिलं तरी किंमत वाढती आणि मोठ्याशी दुश्मनी केली तरी किंमत वाढती. काय सांगा, बंबाजी जर तुकोबारायच्या नादी लागलं नसता त्याचं नावच ग्रंथात आलं नसतं. रामेश्वर भट जर तुकोबारायच्या विरोधात उठला नसता तर त्याचं नावच गाठ्यात आलं नसतं. पुढे जाऊन सांगा, विसोबा खेतरानं जर माऊलीला खापार दिलं नसतं तर त्याची किंमतच वाढली नसती. मोठ्याच्या संगतीत किंवा काही लोक नुसते मी साहेबा मागे हिंडतो. पागल आहे तू. तुला फक्त फोटोच येतोय अर्धा. तोय बी भावपूर्ण श्रद्धांजलीचा आला का सत्काराचा आला हे कळा ना. असा फोटो आला. शेजारची म्हणली काल भेटला गेला. मी गेला काय करतो त्याला? महाराज विसोबा क्षेत्राची किंमत वाढली का कमी झाली? वाढली. रामेश्वर भट्टाची किंमत वाढली, बंबाजीची किंमत वाढली. पुढे जाऊन सांगा, अहो स्तनात विष पाजून मारायला का जाणं होईन पण किंमत तर वाढली. काय दुबल्याला मारायला गेली का पुतना? पुतना काय अंगणवाडीच्या घोगऱ्या आणा गेली का शाळेत? अय पुतना काय कोणची डायरेक्ट कोणला मारायला निघाली? अहो किरकोळ काम करायचीच नाही. BA होईलन मग MA होईलन, नोकरी लागन. मी आला तू काय रिटायर झाले परमनंट नाही झाली. तू काय एडवणी करतो? MA फिमे खातं कोण कोण खातं? 6.5 लाख DED शिल्लक आहेत सध्या, 9.5 लाख MA BEd शिल्लक आहेत. पुढे जाऊन सांगा, बायको मिळणं म्हणजे लॉटरी लागण्यासारखं झालंय. लागली बुवा नाही तर बायको मिळत असते. बायको मिळणं म्हणजे लॉटरी लागणं मला. हो 35-35चे नवरदेव आहेत आपल्याकडं. जोडीदारांचे ऑपरेशन झाले. हा गडी तसाच 42 पोरी पाहिल्या का पोऱ्यानं नाही पसंत केल्या. मग त्याला एक माझ्यासारखा भेटला, म्हणला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. त्यानं कानपट्टी ठेवून दिली. मध्ये का बोलली? म्हणली बोलली नाही, मला मारून टाकलं तरी मी याला देणार नाही. का देणार नाही? तर हा पाहिला मला पाहायला आलता. काय डोकं लावायचं ना जी बाय कोण फेकू आले. काय लोक म्हणले हे काय ही बायको बिको मिळणार नाही. आता झाकली 1.25 लाखाची. ज्यांचे झाले ते वाचले, जे राहिले ते आता असेच बजाव. कोण खात MA फिमे? बावळाटपणा. MA फिमे आले. माणसं म्हणते असं तसं नीट आहे का? विष पाजायला गेली पुतना कृष्णाला. कृष्णाला पहिलं गिराईक होतं. गाठ मोठ्याची घ्या हो. पुतनेच्या स्तनाला तोंड लावलं कृष्णानं आणि डोळेच झाकून घेतले. का घेतले ऐका. कृष्णानं डोळे का झाकले? तर पहिलं होतं विष. कृष्ण म्हणला तकलीफ होईल. हे शंकराला बोलावलं, तू कर तेवढा कार्यक्रम. कारण विष कोणी घ्यावा? शंकरानं. विष प्यायले हा म्हणला दूध आपल्याला. तर कधी कृष्णाच्या बाजूने राहिला असता महाराज अजर अमर झाला असता. पण कुणाच्या संगतीत बसावं हे मोठ्यांना कळलं नाही.
बर्बाद झाला. असे मेले 100, असे मेले. टपरीला नाव नाही राहिलं. टपरीला वाचलं का तुम्ही महाराष्ट्रात कुठं दुर्योधन पान स्टॉल? वाचलं का कुठं तुम्ही दुःशासन का ढाबा? बाबा का ढाबा आहे पण दुःशासन का नाही? वाचलं का तुम्ही दुशीला बार? माझं वाक्य मरेपर्यंत ध्यानात ठेवा. विद्वान माणसं सुद्धा मूर्खाच्या संगतीनं बर्बाद होतात. झालीत का नाही? आणि महाराज इतका हुशार करणं होता. तुम्ही विद्वान ऐकणारे पटकन सांगतो. इतका हुशार करणं होता महाराज. पाण्यामधून बाण वर मारायचा, पाण्यात पाहिलेल्या माशाचा डोळा वर उडवायचा, या विचारात होता तो. द्रुपद राजानं स्वयंवर मांडलं होती. द्रौपदी आशाला द्यायची का जो पाण्यात चित्र पाहून वर मासा उडवेल. महाराज कर्णानं डिरिंगच केली. वा वा हुशारच होता तो. अहो द्रौपदी मुळात कर्णाला मिळालीच होती. तुम्ही मला झालं कसं? झालं कसं नाही, त्यानं धनुष्याला बाण लावलाच होता, पण घोटाळा असा झाला तिथं कृष्ण हजर होता. आणि ही मोठी माणसं दुसऱ्याला उतरून देत नाही. तुम्ही बा एकदा चेअरमन झाले माणसं परत होऊन देतील नाही. देऊन नको तू तीनदा नको, एकदाच बरं आहे. लोकांना माणसं पुढे गेलेली चालत नाही. कृष्णानं काय केलंय महाराज नीट ऐका. आता कर्ण मास्याचा डोळा उडवणार आणि द्रौपदी कर्णाला मिळणार. अहो इतका हुशार कृष्ण होता. आता मोठाच माणूस तो. त्यानं द्रौपदीकडे पाहिलं आणि द्रौपदीनं कृष्णाकडे पाहिलं. काहीच केलं नाही महाराज, काहीच नाही. असं वर पाहिलं आणि खाली डाव्या पायाचा अंगठा हलवला. खुर्चीवर बसलो होतं ती, असा अंगठा हलवला. खुर्चीवरची माणसं डेंजर असते. हात हलव, अंगठा हलवला. अहो द्रौपदीनं वळ खायचं ते वळ खाल्लं आणि उठली ना द्रौपदी. आणि काय म्हणली माहिती का? मला स्वयंवरच मान्य नाही म्हणून या गाण्याला मिळाली ती. काच मोठे लोक लई चित्र होती महाराज. आता ऐका नीट, नाही तर द्रौपदी कर्णाला मिळालीच होती. फक्त कर्ण बर्बाद कशामुळे झाला? कशाने बर्बाद झाला सांगते ना. ऐका पुढचं उदाहरण. पिंजरा चित्रपटातला गुरुजी अजिबात वाईट नव्हता. परत वाक्य नीट ऐका. पिंजरा चित्रपटातला गुरुजी अजिबात वाईट नव्हता. त्याचा हेतू त्याचा हेतू चांगलाच होता. आणि तो ज्या बाईच्या नादी लागला ना, त्याचा हेतू मुळात चांगला होता. फक्त पिंजरा चित्रपटातल्या गुरुजीला इंद्रिय ताब्यात धरता आली नाही म्हणून कुत्र्यासारखा मेला, नाही तर विद्वानच होता. बरोबर आहे. पुढे जाऊन सांगा. एकच पेला नाटकातला सुधाकर अजिबात वाईट नव्हता. संगतीनं वाईट झाला. पुढे जाऊन सांगा. वाल्या कोळी अजिबात वाईट नव्हता. डाकूच्या संगतीनं वाईट झाला. आणि रावणासारखा हुशार नव्हता, पण अहंकारानं लंका जळाली, द्वारका बुडाली. मरेपर्यंत ध्यानात ठेवायचं. अहंकारानं लंका जळाली आणि द्वारका बुडाली. मग तुमचं माझं वाटोळं फक्त मित्रांनी केलं. आता कीर्तन संपल्यावर घरी जाताना प्रत्येकानं आपले दोस्त तपासायचे आणि त्याला सांगितलं भाऊ बस शेवटची गाठ आपली, परत गाठ घ्यायची नाही. नाही नाही नाही, तू माझ्या गाडीवर येऊ नको, येऊच नको. तुम्हाला माणुसकी गेली उडत, तू गाठच घेऊ नको. आणि जर तुम्हाला चांगलं जगायचं असेल तर कधी एक वाक्य लिहून ठेवा. नालायकांमध्ये बसून इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा कधीतरी माळकऱ्यात बसून हरिपाठ पाठ करायला शिका. जरा चांगल्यात बसा. कायम डोळे लाल करणाऱ्यांमध्ये काय बसवतो? अर्जुनाला मोह झाला. इथं आपण 10 मिनिटापूर्वी होतो. ती काय काळजी करायची नाही तुम्ही. हो, आणि नीट वाक्य ऐका. त्यावेळेस धनुष्याला बाण लावला नाही, पण युद्ध सुरू होण्याच्या अगोदर पहिलं वाक्य धृतराष्ट्राच्या मुखातलं का? आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं धर्मक्षेत्रे. इथं आपण 10 मिनिटापूर्वी होतो. ती काय काळजी करायची नाही तुम्ही. मी रातभर कुठे जाऊ द्या, तुम्हाला जागेवर आणून घालणार. आता धर्म बुडाला,
म्हणून पहिला शब्द आहे धर्मक्षेत्री. आणि धर्मक्षेत्रातून किती अध्याय गीता सांगितली? 18. आणि घ्या लिहून 18चा 18 अध्याय एका मिनिटात, एकाच मिनिटात 18 अध्याय लिहून घ्या. अर्जुनाला सांगितलेली गीता किती अध्याय? 18 अध्याय. ऐका पटकन की तू कोणते फास्टमध्ये बरं का, फास्टमध्ये. ब्रह्म एक, डोक्यातून जाईल तुमच्या. पहा, ब्रह्म एक माया दोन, ब्रह्म एक माया दोन, गुण 3 वे 4, भूतबा शास्त्रता पुऱ्या 7, वसु 8, भक्त्या 9, इंद्रिय 10, रुद्र 11, राशी 12, धनतेर 13, विद्या 14, 15, तिथी 16, शृंगार 17, तत्व 18, पुराण संवेदीजान शस्त्री कारण 18 पुराणे हरिशी गाती. आणि 18 त्यातली 1800 नंबरची ओवी येणेवरी ज्ञानदेव सुखे. हा झाला, संपला प्रश्न. काय कळलं तुमचं? तुम्ही पहा, कळलंच कुठं काय? 2च ध्यानात राहिले नाही, 18. ऐका परत 18चे 18 फास्ट. त्यालाही सावध बसावं लागत. हा, ब्रह्म एक, ब्रह्म एक माया 2, गुण 3, वेद 4, भूत 5, शास्त्र 6, पुऱ्या 7, वसु 8, भक्त्या 9, इंद्रिय 10, रुद्र 11, राशी 12, धनतेर 13, विद्या 14, 15 तिथी, 16 शृंगार, 17 तत्व, 18 पुराण संवेदी जान शाहीशास्त्री 18, आणि शेवटचं 19 तू आणि 20 मी. येणेवरी ज्ञानदेव सुखी. हा झाला. आणि तू आणि मी कळलं बरोबर भक्ती. पुन्हा मुद्द्यावर यायचे. पहिल्या सुरुवात झाली तेव्हाच्या. भक्ती म्हणजे काय? मी आणि तू जाणं, आणि जे शिल्लक राहील तिचं नाव. मग दुश्मनी करायची तर बरेचशी करायची, मैत्री करायची. महाराज रोज उदाहरण सांगतो मी. दुश्मनाला सुद्धा चांगलं म्हणण्याची प्रवृत्ती असावा, दुश्मनाला सुद्धा. आणि दुश्मन आपला दुश्मन विचारानं असावा, तत्वानं असावा. का असायचं म्हणून असावा? तत्वाने असावा, विचारानं दुश्मनी असावा. हा, तो BA आहे, आपण BSL आहे. काय दुश्मनी व्हायचं काम आहे? त्याचा विषय आपल्याला नाही, आपला विषय त्याला नाही. आपलं तत्वज्ञानाशी भांडण असावं. आणि आपलं भांडण कसं आहे? पुढं का गेला म्हणून भांडण आहे. तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो एका मिनिटात. बारीक ऐका उदाहरण. मोबाईलमध्ये घेऊन जा आणि रोज घरात ऐका, रोज ऐका एवढं उदाहरण. तुम्हाला आणि मला आयुष्यामध्ये फक्त 3 माणसापासून धोका आहे. 1 मित्र, 2 भाऊबंद, आणि 3 पाहुणे रावळे. आपल्याला प्यायला कोण शिकवली? मित्रानं. क्वार्टर तोंडाला लावली कोण? आपल्या मित्रानं. आपल्याला अधोगतीला न्यायचा प्लॅन रचला कोणी? मित्रांनी. आपल्याला त्रास दिला कोणी? भाऊबंधांनी. आणि आपण मूर्ख आहे याचा प्रचार केला कोणी? नातेवाईकांनी. ह्या 3 हलकटांच्या कधी नादी लागायचं नाही. आणि यांच्या जो नादी लागला त्याचं वाटूळ झालं. तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो, नीट ऐका महाराज. एकदम मोठ्याचं उदाहरण एका मिनिटात. 4,30,000 माणसं होती रावणाच्या घरात. 4,30,000. रावणाच्या घरात माणसं होती 4,30,000. त्याला कुपनाव साखर किती मिळत असेल? हो, किती माणसं होती लिहून ठेवा. 80,000 बायका होत्या, 1,00,000 पोर होते. 1,80,000, 1,25,000 नातू, 3,05,000 आणि 1,25,000 पंतू, 4,30,000. गठ्ठा मतदान घरचं न फुटणार. ऐका आता. आणि एवढा मोठा रावण, त्याची लंका सोन्याची होती. आपल्याकडे काय 2च अंगठ्या तरी पंक्तीत वाट फिरते. भातवाड, मटकीवाड, भातवाड. त्याची लंका सोन्याची होती. शेंबड्या तुझ्याकडं काय? 1 दोंड्याची आणि 1 मांडव परतनीची. काय जमीन विकली, ट्रक घेतली आणि तिच्यावर आल्या घरी सुखी राहा. ती ट्रक दुसऱ्याला उधारी विकली. मग यानं तिच्यावर लिहिलं हीच खरी दौलत. आणि ती ट्रक बँकेनं ओढून नेली. मग यानं लिहिलं नादच खोळा. घेतलीच का आला? आणि ट्रकवर सगळं गबाळ लिहिलं घरातलं. बंटी वंटी संटी फंटी गुंटी. आणि त्याच्या खाली बारीक अक्षरात लिहिलं बँक ऑफ महाराष्ट्राच्या सौजन्याने. काय घेतली मारायला? 31 मार्चला कळण काय भानगड.
हो, सोन्याची लंका होती, नीट ऐका. आणि रावणाला एक मुलगा होता इंद्रजित. आणि ऐका नीट आता, आणि मोबाईलमध्ये घेऊन जा. इंद्रजित मेला तरच रावण मरणार. 14 वेळा इंद्राला धरून आणलं होतं त्यानं, तो गडी कच्चा नव्हता. इंद्रजितानं रावणाच्या पोरानं क्वार्टर पिऊन नाही, इंद्रजित जीत, त्याचं नावच काय आहे, इंद्रजित. आपल्याकडे श्यामडं क्वार्टर पेत आहे 9वीच, असं एवढे एवढे क्वार्टर आणते, क्वार्टर असं ताईट बात आहे बापा कधी. आणि बापाला म्हणते तुझं शिका मी, तुझं शिका मी. मग तुझ्यात आणि माझ्यात एवढा फरक कसा? त्याचा बाप म्हणला मी म्हणतोय भाऊ माझा आहे. मग काय अर्थ नाही. इंद्रजित होता 14 वेळा इंद्र धरून आणला होता, 14 वेळा. आणि इंद्र म्हणजे घेतलंच नाही, लफडा. अरे पण तू गप ना, डोकाला. अहो मारा दुश्मनाला सुद्धा चांगलं. मला एक सांगा, याच्यापेक्षा विद्वानपणा असेल? अहो जाऊ द्या, राम आपला दुश्मन आहे पण चांगलाच आहे, हे म्हणण्याची प्रवृत्ती कोणची होती? रावणाची. आणि सख्या भावाची पुतण्या मारायची मीटिंग होती, एकाच बापाची होती दोन्ही बी. मग मला सांगा, आपल्याला बाहेरचे चांगले का जवळचे? मग नादी लागायचंच नाही या ठिकाणच्या. मित्र, भाऊबंध, पाहुणे रावळे, आग लागू दे त्यांना. हो, मंदोदरीनं प्रश्न विचारला होता रावणाला, मला सवती किती? फक्त खोटं बोलायचं नाही. रावण म्हणला एकादशी मी खोटं बोलत नाही. रावण एकादशीला खोटं बोलत नव्हता. ती म्हणलं, रावण म्हणला 80,000. ती म्हणली मग त्यातली आवडती कोणती तुम्हाला? रावण म्हणला गोठाळा झाला. मंदोदरी पुढे दुसरीचं नाव घेता कसं? मग तर भांडण होईल. रावण म्हणला तू हा प्रश्न मला का विचारू राहिली? ती म्हणली मग रामाची लाडकी सीता पळवताना तुम्हाला लाज कशी नाही वाटली? तो काय कच्ची, ती काय कच्ची नव्हती, पतिव्रता होती महाराज, ती काय बोलायच्या गोष्टी का त्या? मग रावण म्हणतो, मंदोदरी म्हणली गप्पा हाण नका, फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही तुमची इच्छा सीतेकडून का पूर्ण करून घेतली नाही? ऐका आता लय बारीक. तुम्ही तुमची इच्छा सीतेकडून का पूर्ण करून घेतली नाही? डोळे पाणवले रावणाचे. रावणाच्या डोळ्याची कड ओली झाली आणि रावण मंदोदरीला म्हणतो, मंदोदरे, सीतेकडून माझी इच्छा मी कालही पूर्ण केली असती, आजही केली असती आणि आत्ताही केली असती. मी सीता वायुमार्गाने आणली. हनुमान येईल लंका पेटविल ही भीती मला नाही. मंदोदरी म्हणते वेदाच्या गप्पा सांगू नका, पळून आणलेल्या सीतेकडून तुम्ही तुमची इच्छा का पूर्ण केली नाही? रडला रावण महाराज, रडला. रावणाच्या डोळ्याची कड ओली झाली आणि रावण मंदोदरीला म्हणतो, मंदोदरे, मी माझी इच्छा आताही पूर्ण केली असती, आत्ता सीता माझ्या ताब्यात आहे. पण तुला म्हणून सांगतो मंदोदरे, मी माझी इच्छा का पूर्ण केली नाही? ऐक, मी सीता पळवायला गोसाव्याचं रूप घेऊन जेव्हा झोपडी पुढे गेलो ना, तेव्हा मी सीतेला म्हणलो होतो माय भिक्षावाडा. मी खानदान बघतोय, लंका जळाली तरी चालेल पण माय ह्या शब्दाला मी धोका देणार नाही, याला रावण म्हणतात. लंका गेली महाराज अख्खी. बीटी बचाओ ज्याचं भाषण आहे त्यानंच बायको चेक करून आणली. आणि भाषण बीटी बचाओ आहे. मुलगी वाचवा, तुम्ही चेक करून आणा. इथं माय शब्दाला धोका द्यायचा नाही ना. अख्खी लंका गेली तरी अहो गेली. कुंभकर्ण म्हणला का रे लय गप्पा हाणतो, आणि मग तू तर रामाचे कपडे घालून सीतेला वश करायला गेलता, तेव्हा का बोलतो? त्यावेळेचे वाक्य ऐका रावणाचे. कुंभकर्णाला रावण म्हणतोय, मी सीतेला वश करायला रामाचे कपडे घालून गेलो, रामाचे कपडे घालून सीतेला वश करायला गेलो, पण तुला म्हणून सांगतो, मी सीतेच्या समोर रामाचे कपडे घालून उभा राहिलो आणि सीतेनं माझ्याकडे पाहिलं. खळखळा डोळ्यातल्या पाण्याच्या धारा रावणाच्या खाली आल्या आणि रावण म्हणतो, सीतेनं माझ्याकडे पाहिलं, तुला म्हणून सांगतो कुंभकर्ण, नजरेला नजर भिडली, माझ्या शरीरातला काम गायब झाला रे, काम गायब झाला. एवढी सीता पतिव्रत आहे, एवढी सीता. रडला. आणि रावण म्हणतो, पुढचं सांगू तुला,
माझ्या शरीरातला काम गेला तर जाऊ दे रे, माझ्या शरीरातला काम गेला तर जाऊ दे, पण माझी मंदोदरीच मला आई दिसायला लागली, याच्यापेक्षा वाईट काय. पोथ्यांमधली उरफाटे अभ्यास करीत नका जाऊ कधी. हो, लोक कोणाबद्दलही काय बोलत आहे. सगळ्या बाया त्या काही काहीला शिवाय देत्या. काही काहीनं राम वनसाला पाठवला आणि काही काहीनं वनसाला पाठवला. रामाची चूकच नव्हती काय. तुम्ही म्हणाली येडं आणलं कोणी, ही रामाची चुकाडी देई. मला येडं नाही, मला गांडू म्हणा, मी पटवून देणार मला. हां, मी तुम्हाला वव्यान प्रमाण पाठपर्यंत तुम्हाला माहिती म्हणून सांगतो. मंदोदरी ही जमदाग्नी ऋषीची पत्नी रेणुका होती. मंदोदरी ही जमदाग्नी आपलं कैकई ही जमदाग्नी ऋषीची पत्नी रेणुका होती. नवऱ्यानं बायकोला पाण्याला पाठवलं आणि पाणी आणायला उशीर झाला म्हणून नवऱ्यानं बायकोचं मुंडकं उडवायला लावलं पोराला. ज्यानं उडवलं तो होता परशुराम, जिचं उडवलं होतं ती होती रेणुका, आणि ज्यानं उडवायला लावलं होतं तो होता जमदाग्नी ऋषी. आणि तीच रेणुका पुढं कैकई झाली आणि तोच परशुराम पुढं राम झाला. आणि आईनं पोराचा बदला घेतला. गैर काय. आणि हे माझं म्हणणं नाही, रामाचं म्हणणं आहे स्वतःचं. प्रभू रामचंद्र म्हणतात, आई ज्या आरती मी वनवासाला जातोय ना, त्या आरती मी कधीतरी एखाद्या आईचा छळ केलेला असावा आणि त्याचं कर्म भोगावं लागलं. मग काकड्याच्या सांगतेला सांगून ठेवतो, नुसते गण लावून देव भेटू नका. रातभर भजन केल्यानं देव भेटत नाही. मेले जपी तपी, सपनात नाही. मेलो आम्ही 20-20 वर्ष टाळ कुटू कुटू, अजून माझ्या सपनात नाही देव आला. मला म्हणला सुद्धा नाही तो काय चाललंय का, तू असाच मरतो आलडून. कधी बी ध्यानात ठेवायचं महाराज. हो, एक वाक्य नाही ऐका ना, आजच्या कीर्तनात पहिलं एक वाक्य लिहून ठेवा, म्हणजे पुढे सरकायला अभंगाच्या. आयुष्यामध्ये तुम्हाला देवाचं भजन करता आलं नाही तर करूच नका. माळ घालताच आली नाही तर घालू नका. कुणाचं चांगलं करताच आलं नाही तर करू नका. पण ईश्वरासारख्या आईबापांना आणि संतांना कलंक लावू नका. हीच देवाची पूजा, हीच देवाची पूजा. देव चोळल्यानं देव भेटत नाही. आला तर फडतो मरायला. देव चोळल्यानं कुत्रं आलं त्यानं देव फेकून आणला कुत्र्याला. काय देव पूजी तू. पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर पिऊन आला, काय उपयोग झाला. पार्वतीचा दणका उठलाय, दुर्गे दुर्गट भारी तुझून संसारी. शंकर आला काळ्या पिशीत मटाण घेऊन, 2-4 कुत्री त्याच्या माग पिशीत नेली कुत्र्यानं, लिंबूच घेऊन आला. आणि पार्वतीचा दणका उठलाय, दुर्गे दुर्गे भारी. शंकर म्हणला कपून टाकेन कपून. मग पार्वतीनं आरती बदलावली, घालीन लोटांगण. काय करता मग. माझं कीर्तन आहे, माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने आट्याकन बीपी येत नाही. एकटा हसतो घरी गेल्यावर. आणि पाया पडून एक वाक्य सांगतो कीर्तनात, तुम्ही मला महाराज म्हणावा, माझ्या पाया पडावा, मला मानावा, माझी तारीख घ्यावा. म्हणून मी कीर्तनात कधी वाईट नाही बोलला. मी कीर्तनाला कंटाळलेला माणूस. मला फेटे का पाहिले तरी मुंगे येते. आता नको, लय आरडलो महाराज, माझी कॅपॅसिटी संपली. पाय सपाट झाले उभं राहून, तरी 90 करतो महिन्याला. आता हे 3रं आहे सकाळपासून, तरी तुमच्यापेक्षा फ्रेश आहे का नाही. तुमची अडचण काय बा. इथं येऊन असं बसतो म्हणजे एक काय पगार खुटला का तो, काय झालं. एक खरं समजा महाराज, मी कीर्तनात वाईट बोलतो याला 2च कारण आहे. तुमचं चांगलं व्हावं म्हणून वाईट बोलेल. एक, आम्ही तुम्हाला बोललंच पाहिजे, तुम्ही आमचे नियम ऐकलं पाहिजे. आणि 3रं वाक्य सांगू, मी तुमच्या मुलासारखं आहे, तुम्ही माझ्या मायबापासारखे आहेत. माझं एखादं वाक्य तुम्हाला वाईट वाटेल, पण तुम्ही माझ्या मायबापासारखे आहेत. आज तुम्ही आमच्या ज्या वाक्याला हसता, तेच वाक्य एक दिवस तुम्हाला उद्धारून नेतील, हे ध्यानात ठेवा. माझं एक वाक्य जरी कीर्तनातले घेऊन गेलं ना तुम्ही, तोच फायदा आहे. एवढं बोलल्यावर जर एखाद्यानं देवांचा राजा धरून आणला, ऐका नीट आता, इंद्रजित जर मेला तरच रावण मारणार. म्हणजे रावण सगळ्यात जास्त उड्या कोणाचे जेव्हा हानीत होता.
आणि रावणाला इंद्रजिताला कसं मारायचं हे त्याच्या फक्त चुलत्यालाच माहित होतं. आणि त्याचा चुलता होता बिभीषण. मरेपर्यंत घेऊन घ्या मोबाईलमध्ये. तो गडी जाऊन रामाला मिळाला आणि लक्ष्मणाला त्याने सांगितलं इंद्र तुम्ही रावण मारू शकत नाही, फक्त इंद्रजित मिळाला का मग रावण मिळाला. चुलत्याचा सल्ला पुतण्या कसा मारावा याची मीटिंग. ऐका नीट, ही पिऊन मीटिंग नव्हती, शुद्धी हो. असे चकना चुकना खाऊन नव्हती मीटिंग ती. चिअर बिअर करून गलासाला गालस लावायचं आणि डाळी खाली टारफाल बाहेर, अशी नव्हती ती मीटिंग. विद्वानाची होती. त्यांनी सांगितलं फक्त इंद्रजित असा मरेल. नीट ऐका, जो 14 वर्ष अन्न खाल्लं नाही आणि ज्यानं 14 वर्ष पत्नीचं सुख घेतलं नाही त्याच्यात असते इंद्रजित मरणार आहे. आणि असे तुम्ही दोघंच आहे, राम आणि लक्ष्मण. फक्त त्या एक काम करा, इंद्रजिताला जर मारायचं असेल तर महाराज फक्त इंद्रजिताचं एक वैशिष्ट्य आहे, त्याच्या धनुष्याला बाण लागता कामा नये. इंद्रजितानं कधी धनुष्याला बाण लावला तर त्याला पराजय होत नाही, हा इतिहास आहे. रामाचा सुद्धा कार्यक्रम होईल, फक्त सावध राहा. मीटिंग संपली. इंद्रजिताने पाठीमाग हात घातला भात्यात. काय बोलायचंय मला. इंद्रजिताने पाठीमाग हात घातला भात्यात आणि बाण काढायला गेला. महाराज बाण काढायला गेला तर समोरून बाण इतका जोरात आला महाराज. नीट आहे का. इंद्रजिताचा हात उडाला. उडाला हात. हात उडाला, इतका जोरात उडाला हात. आणि तेवढा भात्यातून बाण जर हातात येतो, रामाचा सुद्धा कार्यक्रम होतो भाऊ. पण नाही चालत महाराज. ललाटीचे ते नाही चालत. हात उडाला. महिला मंडळ बारीक आहे का. आणि तारकन अंगणात येऊन पडला. नवऱ्याचा हात. रावणाची सून. रावण तिकडे लागत. रावणाची सून. रावणाची सून सुलोचना इंद्रजिताची बायको बाहेर आली. सून पतिव्रता होती त्याची. रावण एकादशी धरीत होता, बागल नव्हता तो. आली बाहेर आणि तिनं हात पाहिला तुटलेला. तिचं वाक्य ऐका नीट. ज्याने इंद्राला हादरवलं त्याचा हात तोडण्याची डिरिंग केली कोणी. एवढा विश्वास होता नवऱ्यावर. कोणी तोडला असेल हात. माहेरचेच होते तिच्या. ती तोंड कुठं लांबची नव्हती. टोळ्या सगळ्या वाड्यातल्याच. महाराज तिने सांगितलं हात तोडायची डिरिंग केली कोणी. तुटलेला हात हल्ला. हल्ला तुटलेला हात. इंद्रजिताचा वटेवर तुटलेला हात हल्ला तर तो हात काय म्हणतो हे तिला कळत होतं. याला पतिव्रता म्हणतात. नवरा कामावरून आल्यावर बायको म्हणते चहा ठेव का. तिनं तुटलेला हात पाहिला आणि त्या हाताला तिनं कागद आणि पेन दिला आणि त्या तुटलेल्या हाताने लिहिलं तुझ्या माहेरच्याने माझा घात केला. आणि केलाच होता. ती काही कच्ची नव्हती. तिनं हात घेतला तुटलेला आणि डायरेक्ट रावणा पुढे गेली. रडत होता रावण. इंद्रजित गेला का माझा कार्यक्रम झाला. माझ्या सुनेला काय उत्तर द्यावा. ती सांगितलं मामजी मी ज्यानं हात तोडला त्याचा बदला घ्यायला चालली. रावण म्हणला जा बा जा जा म्हटलं. मग तुम्हाला विचारायला का आली. ती म्हणली मी खानदान घराण्यातली, मोठ्याची आज्ञा घ्यावी हे माझं काम आहे. ते काय बोलायच्या गोष्टी आहेत काय. आणि मग ती गेली आणि दरबारातली माणसं याडपट होती रावणाच्या बी. हे मोठ्यांच्या मागे हिंडणारी इडीच असतात. ती दरबारातली याडपट काय म्हणली माहिती का रावणाला. तुला कळत कसं नाही. तरुण सून आहे तुझी, तो रामाकडे पाठवली. रामाची बायको तुझ्या ताब्यात आहे. उद्या जर रामाची बुद्धी बदलली मधली लोक लय नंकट राहते मला. आणि तो जर म्हणला माई बायको आणून देन तुझी सून घेऊन जाय तर तू काय करशील. रावण म्हणला ए मूर्खाओ. नीट वाक्य ऐका. रावण म्हणला ए मूर्खाओ ऐका नीट. ज्या राज्यात रामासारखा राजा आहे, लक्ष्मणासारखा भाऊ आहे आणि सीतेसारखी पतिव्रता आहे, त्या राज्यात स्त्रीवर अन्याय होणार नाही याची मला गॅरंटी आहे.
अरे शत्रूला सुद्धा चांगलं म्हणण्याची दानत असावा, शत्रू तसा मोठा असावा. आपले थोरल्याने गाडी गेली धाकट्या म्हणला लुटलो बा, काय जळ काय. आपल्या एखाद्यानं गाडी घेतली ना तर आपली माणसं दरिद्री आहेत, हसत सुद्धा नाही. हप्त्यावर घेतली असन, काय मुळ्यात दुखात का तुझं हसणं मरू दे जाऊ दे. एखाद्यानं लय उंडा घेतला, पुरीत खोड असेल, अरे गप ना पण तू. एखाद्यानं